नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय। चला तर मग सुरू करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। भगवद्गीता अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग। अर्जुन म्हणाला, हे महाभाऊ, हे ऋषिकेशा, हे केशनिशोधना, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विशाल कुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात। कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणून ती टाकणे योग्य होय, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही। हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक। कारण त्याग सात्विक, राजस व तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला गेला आहे। यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे। कारण यज्ञ, दान व तप ही 3ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत। म्हणून हे पार्था, ही यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत। हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे। परंतु नियत कर्माचा स्वरूपताही त्याग योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले जाते। जे काही कर्म आहे ते दुःख रूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला राजस त्याग म्हणून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही। हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्मे करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे। जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सद्गुणी पुरुष, संशयरहित ज्ञानी व खरा ज्ञानी होय। कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही, म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते। कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारे फळ मेल्यानंतर जरूर मिळते। परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही। हे महाभाऊ अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीची ही 5 कारणे, कर्माचा शेवट आणि उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्र सांगितली गेली, ती तू माझ्याकडून नीट समजून घे। कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता आणि निरनिराळ्या प्रकारची कारणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया, तसेच 5वे कारण दैव आहे। मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो, त्याची ही 5ही कारणे असतात। परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही। ज्या माणसाच्या अंतःकरणात मी कर्ता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मरत नाही आणि त्याला पापही लागत नाही। ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत, आणि कर्ताकरण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत। गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितले आहेत, तेही तू माझ्याकडून नीट ऐक। ज्या ज्ञानामुळे माणूस केवळ सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण। परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस जाण। परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्विक अर्थात रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले आहे। जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग, द्वेष सोडून केलेले असते, ते सात्विक म्हटले जाते।
परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगाची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले आहे ते तामस होते. जो करता आसक्ती न बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्यसिद्धी हो न हो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला तो सात्विक म्हटला जातो. जो करता आसक्ती असलेला, कर्माच्या फळाची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा देण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्षशोक यांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो. जो करता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो. हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते तू ऐक. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी हो. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य यथार्थ योग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होत. हे पार्था, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय. हे पार्था, ज्या अव्यभिचारी धारण शक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया करीत असतो ती धारणा सात्विक होय. परंतु हे पार्था, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणा शक्तीने धर्म, अर्थ व काम यांनी धारण करतो ती धारणा राजसी होय. हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारण शक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. हे भरश्रवा, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्म्यविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगकाळी आणि परिणामी ही आत्म्याला मोहात पाडणारे असते ते झोप, आळस आणि प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे. पृथ्वीवर, आकाशात आणि देवात तसेच यांच्याशिवाय इतरही कोठे असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रवृत्तीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध असणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन, अध्यापन करणे आणि परमात्म तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. शेती, गोपालन आणि क्रय-विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णांच्या सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. आपल्याला स्वाभाविक कर्मात तत्पर असलेला मनुष्य भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वभावातही आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्याची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची
आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कौतेया, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्मे सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी तशीच सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. सर्वत्र आसक्तरहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य साख्ययोगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. हे कौतेया, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून ऐकून घे. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रह वृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होण्यास पात्र होतो. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मा तत्पूर झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या परम भक्तीला प्राप्त होतो. त्या भक्तीच्या योगाने जो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसा तत्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला असतो. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमात्म्याला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध कराव्यास लावेल. हे कौतेया, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीयहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. सर्व गोपनीयहून अतिगोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे. तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहे. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन, तू शोक करू नकोस. हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसलेलाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये. जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परमरहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही.
तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाळी होणारही नाही. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूप या गीतशास्त्राचे अध्ययन करेल त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञाने पूजित होऊन असे मत आहे. जो मनुष्य इच्छायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीतशास्त्राचे श्रवण करील तोही पापांपासून मुक्त होऊन पूर्वकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांमध्ये प्राप्त होईल. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझ्या अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आहे आणि मला स्मृती प्राप्त झाली आहे. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करेन. संजय म्हणाले, अशा प्रकारे मी वासुदेव आणि महात्मा पार्थ यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परमगोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. हे महाराज, भगवान केशव आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अभूतपूर्व संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. हे महाराज, श्रीहरीचे हे अत्यंत अलौकिक रूप वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धारण करणारा पार्थ आहे तेथेच श्री, विभूती, विजय आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूप श्रीमद भागवद्गीतेचा 18वा अध्याय म्हणजेच अंतिम अध्याय संपूर्ण झाला. माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.